नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सफर सालाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर आपण गावी आलेलो आहोत आणि आधीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल की आपण 2 बाईक्स घेऊन आलेलो आहोत। तर हा डे 2 आहे। काल आपण आलो, दिवसभर आराम केला आणि हा सेकंड डे आहे गावातला आपला। आज यात्रा आहे, यात्रेसाठी पूर्ण गाव सजलेलं आहे आणि आपण आलो आहोत आपल्या पांडवकालीन मंदिरामध्ये गावच्या। तर हे पांडवकालीन मंदिर आहे, पांडवांनी बांधलेलं आहे। तर तुम्हाला ते आधी दाखवतोच, पण त्याच्या आधी स्वागत आहे तुमचं मरगुबाईच्या या यात्रेमध्ये। यात्रेचा सोहळा आहे हा, 2 वर्षातून एकदा यात्रा असते। तुम्हाला सारांश सांगतो की यात्रेमध्ये हा पूर्ण दिवसभराचा वेळ असते की आधी देव गावात येतो यात्रेच्या निमित्ताने आणि मग गावात आल्यानंतर गावातल्या ज्या सगळ्या विधी आहेत, प्रथा विधी त्या होतात आणि नंतर संध्याकाळी वाजत गाजत देव आपल्या मूळ स्थानी असं तिकडे जातो। आज आपल्याबरोबर गँग आहे। हाय करा रे। हाय। आज गँग वेगळी आहे, बाकीची गँग अर्धी वेगवेगळ्या तयारीमध्ये। तुम्हाला मंदिर दाखवतो, मंदिर कसं आहे ते। गावचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे हे पांडवकालीन श्री ज्योतिबा मंदिर। यात गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोर सुंदर अशी ज्योतिबाची मूर्ती पाहायला मिळते। नक्षीदार खांबांच्या या गाभाऱ्यात समोर दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची मूर्ती, तर डावीकडे शंकराचे शिवलिंग पाहायला मिळते। पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते। मंदिरातील गाभाऱ्यातील घुमट हा जणू आपल्याला महाभारताची आठवण करून देतो। यात्रेची सुरुवात होते ती घरच्या गृहलक्ष्मीने दारातील काढलेल्या रांगोळीपासून। त्यानंतर गावच्या सुताराच्या घरातून श्री मरगुबाईची उत्सव मूर्ती गावात आणली जाते। सुतार स्वतःच्या हाताने ही मूर्ती घडवतात व त्यांचा पोशाख करून सजवतात। देवीला डोक्यावरून गावात घेऊन येण्याची जबाबदारी ही सुताराची असते। गावच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या एकोप्याचे हे उत्तम उदाहरण आहे। या उत्सवाला गावचे ग्रामस्थ, मानकरी तसेच मुंबई पुण्यासारख्या शहरात असणारे चाकरमानी आवर्जून हजेरी लावतात। देवाला गावात आणताना प्रत्येकजण देवाचे पाय धुण्यासाठी तसेच देवाची पूजा करून दर्शन घेण्यासाठी एकच लगबग करतो। पीडबॅक या विशेष वाद्याच्या तालावर देवाला वाजत गाजत गावात आणले जाते। त्यानंतर गावाच्या वेशीवर असलेल्या पांडवकालीन मंदिरात देवीच्या बकऱ्यांची पूजा केली जाते। देवीसोबत देवीच्या बकऱ्याचीही पूजा केली जाते। यावेळी ढोल आणि हलगीच्या तालावर यात्रेची रंगत सुरू होते। यात्रेमध्ये हलगीच्या तालावर अस्सल कोल्हापुरी लेझिम खेळले जाते।
ढोल आणि हलगीच्या तालावर देवीच्या बकऱ्यासोबत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा घातल्यानंतर वाजत गाजत लेझिम खेळत देवीच्या बकऱ्याला देवापर्यंत म्हणजेच गावात घेऊन येतात. वाटेत प्रत्येकजण देवीच्या बकऱ्याला गुलाल लावून त्याची पूजा करतात. त्यानंतर दुपारच्या कडक उन्हात वेळ होते ती दंडवताची. ज्यांच्या काही इच्छा, आकांक्षा किंवा नवस असतात ते लोक दंडवत घालत देवाच्या दर्शनाला येतात. दंडवतानंतर लगेचच देवीला संपूर्ण गावातून नैवेद्य दाखवला जातो आणि गाराणं घालून देवीला वाजत गाजत निरोप दिला जातो. गावातील तरुण डीजेच्या तालावर तर थोर मोठे लेझमाच्या तालावर फेर धरतात. वा ज्योतिबा शिवारबा केदालिका गौडशा लोबाचार्या इटलाई मंगाई भाईगिरी पांढरी थळा कुळा महाराष्ट्र महाराजा. तर आज बघबाई तू यात्रा सादर केली. सगळ्या मागाने हजर झाल्यात. निवड नारळ हजर केलाय. मान करून घे. इगिनवारा दूर कर गाव महाराजा. हे चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी. अरे नक्का तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे ती पकडी माझ्यावरी हकेला तू धावर. चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर. चांग भलर
शिवारबा केदालिंगा गाऊडशा लोभाचार्य इटलाई मंगाई भावश्री पांढरी थळा कुळा महाराष्ट्र महाराजा तर मुरगूबाई तुझा महिमा पूर्ण केलाय. सगळा गाव तुला पाठवून द्यायला उभा आहे. मान करून घे. काय चुकलं मागलं असेल तर मान्य कर. चारी इशे चतीर सुंदीची राखण धर. इगिन वारा दूर कर का महाराजांनी 10 इच्छा 10 उद्या. तर यात्रा आता संपलेली आहे. देव आम्ही वरती पाहून आलेलो आहे आणि एकंदरीत हा गुलालामध्ये आम्ही भरलेलो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात पीत मजेत राहा. धन्यवाद.